श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांची लीला. श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून संस्थान सावंतवाडीचे भोसले त्यांच्या पत्नीसह श्री स्वामी दर्शनास अक्कलकोटला आले. त्यांच्या पत्नीच्या पायास रोग होऊन 8-10 छिद्र पडली होती. सर्व उपाय थकले होते. शेवटचा उपाय म्हणून ते उभयता अक्कलकोटास आले. चौकशी अंती असे कळले की स्वामी महाराज वाकदरीच्या डोंगरात होते. त्या ठिकाणी घोडा, मेना वगैरे जाण्यासारखे नव्हते. तरीही ते उभयता भर दुपारी 12 वाजता भोजन वगैरे न करता पायीच चालत श्री स्वामींच्या जवळ येऊन हात जोडून उभे राहिले. तेव्हा स्वामी महाराज त्यांना म्हणाले, तुला दर्शन देण्याकरिता इतके लांब आलो. भोसले यांनी धोतरजोडा, गाद्या गिरद्या, शालजोडी, कौपीन आदी श्री स्वामी समर्थास अर्पण केले. ते पाहून श्री समर्थ म्हणाले, आम्हास रंगीत धोतरजोडा कशाला आणला? तुझी गादी तुला, आमचे कातडे आम्हाला. श्री स्वामी महाराजांचे दिव्य तेज पाहून भोसले दिपून गेले. नंतर भोसल्यांनी पत्नीच्या पायाबद्दल श्री स्वामींस प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, इकडे ये, तुझ्या पायास किती भोके पडली आहेत ते पाहू. वाईट कर्माचे हे फळ आहे वगैरे शिव्या देऊन पायास औषधी उपाय करून दमलास. आता हे औषध घे असे म्हणून समोरच्या कुंपणातील एका कुंदाच्या झाडास हात लावून या झाडाचे फळ उगाळून खा आणि हस्तिदंत उगाळून लाव अशी आज्ञा झाली. जवळच्याच आंब्याच्या भरलेल्या पाटीतील 5 आंबे, 1 नारळ, 5 चिंचोके, 5 खारका असा प्रसाद देऊन ते तेथून चालते झाले व एका निवडुंगाच्या कुंपणात जाऊन बसले. भोसले व सर्व सेवेकरी मागून तेथे आले. भोसले चौरीवारीत उभे राहिले. त्यास, अरे उपाशी का मरतोस, जा असे श्री स्वामींनी म्हणताच सेवेकरांनी भोसलेस सांगितले की तुम्हास आज्ञा झाली, आता तुम्ही भोजन करावे. सायंकाळी राजवाड्यात येऊन त्यांनी भोजन वगैरे केले. नंतर 4-8 दिवसात श्री स्वामी समर्थांचा निरोप घेऊन भोसले सावंतवाडीस आले. याचा भावार्थ, सावंतवाडी संस्थानच्या भोसल्यांच्या राणीसाहेबास असाध्य व्याधी झाली होती. त्यांच्या पायास रोग होऊन 8-10 छिद्र पडली होती. सर्व उपाय निष्फळ ठरल्यावर अखेरचा उपाय म्हणून ते उभयता श्री स्वामी समर्थांकडे अक्कलकोटला आले होते. त्या उभयतांची श्रद्धा भक्ती पारखण्यासाठी श्री स्वामी समर्थ दुर्गम अशा वाकदरीच्या डोंगरात जाऊन बसले होते. परंतु पायाच्या व्याधीस न जुमानता ते दोघेही काहीही न खाता पिता स्वतःचे संस्थान श्रीमंती थाटमाट विसरून भर दुपारी पायी अडीअडचणींची तमा न बाळगता श्री स्वामींच्या दर्शनाच्या ओढीने वाकदरीचा डोंगर चढून गेले. त्यांची तीव्र भक्ती, आंतरिक ओढ, संकटे याची येथे नोंद घेण्यासारखे आहे. तुला दर्शन देण्यासाठी इतक्या लांब आम्ही आलो याचा अर्थ श्री स्वामींना संस्थानिक भोसल्यांची कसोटी पाहावयाची होती व निवांत भेट व्हावी हाही हेतू होताच. परमेश्वर भेटीची वाटचाल खडतर आणि लांब पल्ल्याची असते असाही मतितार्थ यातून निघतो. ही संकटे निष्ठेने पार करणाऱ्यास देव भेटतो हाही बोध येथे होतो. रंगीत धोतरजोडा, गाद्या गिरद्या नाकारून श्री स्वामींनी स्वतःची निरिच्छाता व निस्पृहपणाचा दाखला दिला. वास्तविक धोतरजोडी, गाद्या गिरद्या ही सांसारिक प्रापंचिक ऐश आरामाची विलासी जीवनाची खूण आहे. भोसले यांना ते सर्व परत करून ते तसे असल्याचेच श्री स्वामींनी यातून सूचित केले. भोसल्यांच्या पत्नीच्या पायास भोके पडली आहेत. इकडे ये, तुझ्या पायास किती भोके पडली आहेत ते पाहू. या व्याधीचे कारण त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मात
असल्याचे सांगून त्यावर श्री स्वामींनी उपायही सांगितला. असे सांगून स्वतःचे सर्व साक्षीत्व दाखवून दिले व त्यास 5 आंबे, 1 नारळ, 5 चिंचोके, 5 खारका असा वैशिष्ट्यपूर्ण कृपाप्रसाद दिला. यातील 5 आंबे म्हणजे हात, पाय, जीभ, गुद आणि लिंग ही 5 कर्मेंद्रिय, 5 चिंचोके म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आणि 1 नारळ म्हणजे लीन मस्तक, म्हणजेच शरणागत होऊन गुरुसेवा करू लागलास तर यथावकाश सर्व ठीकठाक होईल, हे त्यांना येथे सूचित करावयाचे आहे. यावरून श्री स्वामी समर्थांचे सहज बोलणे तो उपदेश, सहज चालणे तो आदेश, सहज खेळणे तो निर्देश हा बोध येथे होतो. तो आपण सर्वांनीच नीट समजून घेतला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.